सुस्वागतम श्रोत्यांनो. ऐकूया आजची कथा. ही खरं तर कथा नाही आहे, तर आहे खरी घटना. काही वर्षांपूर्वी लंडनच्या प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर घडलेली. एक भारतीय महिला विमानाची वाट पाहत होती. तिचा पेहराव अत्यंत साधा होता. अंगावर साधी सुती साडी आणि वागण्यात कमालीचा साधेपणा. ती महिला विमानतळावरील बिझनेस क्लासच्या तिकिटाच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिच्या मागेच एक दुसरी श्रीमंत दिसणारी भारतीय महिला उभी होती. तिने या साध्या वेशातील बाईकडे पाहिले आणि नाक मुरडले. तिच्या महागातल्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या झगमगाटापुढे पुढची महिला तिला अगदीच गरीब किंवा अशिक्षित वाटली. त्या श्रीमंत महिलेला राहवले नाही. तिने टोमणा मारला. हॅलो, तुम्हाला समजतंय का? ही बिझनेस क्लासची लाईन आहे. इकॉनॉमी क्लासची रांग तिकडे पलीकडे आहे. तुम्ही तिकडे जाऊन उभ्या राहू शकता. साध्या वेशातील महिलेने तिच्याकडे वळून पाहिले, पण काहीच उत्तर दिले नाही. त्या फक्त शांतपणे स्मित करून तिथेच उभ्या राहिल्या. हे पाहून मागच्या महिलेचा पारा चढला. तिने आपल्या सोबतच्या मैत्रिणीशी जोराजोरात बोलायला सुरुवात केली. काय लोक असतात ना, यांना साधे नियमही कळत नाही. आपण एवढे पैसे खर्च करून तिकीट काढतो आणि हे कॅटल क्लास लोक इथे येऊन गर्दी करतात. कॅटल क्लास म्हणजे जनावरांचा वर्ग असा अत्यंत अपमानजनक शब्द वापरूनही ती साधी महिला शांतच राहिली. तिने कुठलाही वाद घातला नाही. जेव्हा चेक इन झाले तेव्हा त्या साध्या महिलेने आपले बिझनेस क्लासचे तिकीट दाखवले आणि ती विमानात जाऊन बसली. योगायोगाने तीच श्रीमंत महिला त्यांच्या पुढच्या सीटवर होती. तिला धक्काच बसला की ही साधी बाईसुद्धा बिझनेस क्लासमधून प्रवास करते आहे. पण तरीही तिचा अहंकारी दृष्टिकोन गेला नव्हता. प्रवास संपला. लंडनमध्ये एका मोठ्या कॉन्फरन्ससाठी या दोन्ही महिला एकाच हॉटेलमध्ये गेल्या. संध्याकाळी जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा व्यासपीठावरून उद्घोषणा झाली. आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत आणि जगातील वेगवेगळ्या ठिकाणाहून जमले आहोत, त्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तीच साध्या वेशातील महिला व्यासपीठावर आली. समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या श्रीमंत महिलेचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. तिला विश्वासच बसेना की ज्या बाईला आपण गरीब आणि अशिक्षित समजून हिणवले ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून जगप्रसिद्ध इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका होत्या. होय, त्या होत्या सुधा मूर्ती. कार्यक्रम संपल्यावर ती श्रीमंत महिला धावत सुधा मूर्तींकडे आली आणि तिने त्यांची माफी मागितली. तेव्हा सुधा मूर्तींनी तिला जे सांगितले ते प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्या म्हणाल्या, बाई, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, महागडे कपडेही घालत असाल, पण क्लास म्हणजेच दर्जा हा पैशाने विकत घेता येत नाही. तो तुमच्या संस्कारात आणि वागण्यात असावा लागतो. तुम्ही दुसऱ्यांशी कसे वागता यावरून तुमची खरी श्रीमंती दिसते. ती महिला शर्मेने मान खाली घालून निघून गेली. माणसाची खरी ओळख आणि त्यांचे कपडे किंवा दागिने ही नसून त्यांचे विचार आणि वागणूक असते. साधेपणा हीच आपली सर्वात मोठी फॅशन आहे असे आपल्याला त्यांच्या वागणुकीतून दाखवणाऱ्या लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांच्या साधेपणाला त्रिवार वंदन.